माझी मुलगी होती, पप्पा तुम्ही एक दिवशी मार खाल सगळ्यात. एखादी वयस्कर व्यक्ती, त्यांना आम्ही काय काका बरे, काय चहा वगैरे झाला, मला मुलगी होती ओळखीचे नाही का, ते हसले मी हसलो, संपला विषय. भिंगाचा चष्मा लागल्यानंतर कॉन्फिडन्स लो, तिथून माझी मस्ती कमी. लहानपणी माझं प्रेम झालं. नवीन कलाकारांनी या क्षेत्रात उतरताना आहे ना, बाहेरची चमकीची दुनिया आहे ना ती विसरून जा. इंस्टावरती रील करता आलं म्हणजे तुम्ही अभिनेते झाला तुम्हाला वाटतं. बरोबर आहे. अभिनय क्षेत्र हे सॅक्रिफाईस. त्याला 2000 मिळाले. जर तो मला म्हटला की 600-700 मध्ये काम कर, तर मजा नाही यार, असं नको. कधीही कोणी व्यक्ती तुम्हाला जर बोलवत असेल, लुक टेस्ट तुमचं इथे आहे, तिथे आहे, इथे रूम मध्ये या, इकडे, तुम्ही तुमचं व्यवस्थित मानधन घ्या. समीर दादांनी एक गुरुमंत्र दिला. समीर दादा म्हणला की राजू, कुठलंही काम करशील ना, कुठलंही असू दे, तू ते 100 नाही, 200 नाही, 500% दे. भाऊ तुला सिलेक्शन कॉल आला का? तुला नाही रे, मला आला, मी सिलेक्ट झालो. ते एवढाच बोलला रे, माझ्या डोळ्यातून पाणी. त्यासाठी तिचं सगळं सोनं नाणं मी मोडलं. जेव्हा घरातून आम्हाला बाहेर काढलं आई वडिलांनी, त्यावेळी फक्त 2 पिशव्या होत्या आमच्याकडे. त्या 2 पिशव्यांमध्ये हे आणि 8 महिन्याची मुलगी होती माझ्याकडे. नमस्कार. एनपी क्रिएशनच्या एका नवीन पॉडकास्ट मध्ये मी निलेश परब तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत ज्याने सर्वांच्या डोक्याला ताप दिलाय अशा राजू जगताप यांना. राजू हा एक अतिशय उत्तम कलाकार आहे. त्याने आतापर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्याच्याकडून आज अभिनय क्षेत्र आणि अभिनय क्षेत्रातील त्याचा आतापर्यंतचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर भेटूया राजू जगताप यांना. नमस्कार राजू. नमस्कार निलेश. तर तुझं या शो मध्ये स्वागत आहे. अरे खरंच मनापासून धन्यवाद. एनपी क्रिएशन आणि निलेश परब, तुझं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की मी डोक्याला ताप राजू जगताप आणि मला तुझ्या पॉडकास्ट मधून लोकांना डोक्याला ताप देण्यासाठी तू बोलवलंय. तर थँक्यू सो मच. हो, सर्वात प्रथम तू प्रेक्षकांना आमच्या तुझी थोडक्यात ओळख करून दे. म्हणजे तुझं बालपण कुठे गेलं, तुझं शिक्षण कशामध्ये झालं आणि लहानपणापासूनची थोडक्यात ओळख दे. नक्की. नमस्कार. तर माझं नाव आहे राजू जगताप. माझं मूळ गाव आहे अहमदनगर. अहमदनगर मध्ये संगमनेर तालुक्याच्या बाजूला अकोले तालुका आहे. ओके. तिथे माझं मूळ गाव. आणि 1984 मध्ये माझा जन्म झाला. ओके. मुंबईमध्येच भांडुप या ठिकाणी माझा जन्म झाला. वडील मिल कामगार होते. परेलला लालबागमध्ये मोरारजी मिल म्हणून कामगार होते. 1980 मध्ये मुंबईमध्ये आले आणि मध्यमवर्गीय आमचं कुटुंब. त्यात मी मोठा मुलगा राजू, माझा भाऊ रवी आणि माझी बहीण स्वप्ना आणि आई, असं आम्ही 5 जण एकत्र भांडूप. आणि त्यानंतर मुलुंडला आम्ही राहिलो. माझं शिक्षण अगदीच म्हणजे म्युन्सिपल शाळेमध्येच झालं. प्राथमिक शाळा होती, तिथे शिक्षण झालं. घरची परिस्थिती नाजूक होती, पण आपण हळूहळू शिक्षण घेत घेत मुलुंडला आम्ही चाळीमध्ये राहत होतो. ठाण्यामध्ये ज्ञानसाधना महाविद्यालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील या 2 महाविद्यालयांमध्ये मी आर्ट्स या फॅकल्टी मधून माझं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ओके. तेव्हाच मला अभिनयाचं थोडं वेळ लागलं. म्हणजे मला एकांकिका स्पर्धा त्यामध्ये मी भाग घ्यायचो, पण तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता इतका. ओके. हळूहळू मजा यायला लागली, बरं वाटायला लागलं. नंतर म्हटलं की नाही, मला हे करायचंय. आणि मग नकळत अभिनय क्षेत्राकडे वळत गेलो. आणि आज अगदी मोठं काही नाही रे, पण उत्तम असा कलाकार म्हणतोय तसं नाही, पण एक प्रयत्न करत करत मी आज मराठी मालिका, मराठी सिनेमा, मराठी वेब सिरीज आणि आता हिंदीमध्ये मी सुरुवात केली आहे. हे प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि घरच्या फॅमिलीचा. ओके. आणि मग ह्या क्षेत्रातील तुझी सुरुवात कशी झाली? म्हणजे सुरुवातीला तू कोणता प्रोजेक्ट केला किंवा ती कशी झाली? बघ, सुरुवात आहे ना खूप मजेशीर झाली. आणि मी शिक्षण पूर्ण करत असतानाच आहे ना माझ्या वडिलांची नोकरी गेली. आणि ती नोकरी गेल्यानंतर घरची पूर्णपणे जबाबदारी ही माझ्यावर पडली. ओके. करायचं काय, भाऊ होता, बहीण होती, शिक्षण त्यांचं करायचं होतं. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी मला कॉलेज सोडावं लागलं. आणि मी साधं दादर प्लॅटफॉर्मला, जी प्लॅटफॉर्मची जी पटरी असते त्या पटरीवरती ज्या मेल येतात रात्रीच्या आणि जी विष्ठा पडते ती विष्ठा मी साफ करायचो. आणि हे अगदी फिल्मी नाहीये किंवा काही बनवलेलं नाहीये. तर माझी हाऊसकीपिंग पासून मी सुरुवात केली. कारण काय झालं, तुला एक थोडंसं मागे नेतो. मी 3रीला असताना मला ना डोक्याला थोडासा मार लागला होता. म्हणजे मी ज्या चाळीत राहत होतो तिथं माझा पाय घसरून मी एका भिंतीवर पडलो. आणि पडल्यानंतर वडिलांनी पण मारलं, कारण आजूबाजूचे लोक आले आणि मी खूप मस्तीकर असल्या कारणामुळे ते भांडणं झाले. वडील घाबरट होते थोडेसे, वडिलांनी मला मारलं आणि तो परिणाम झाला आणि मला आकडी आली.
अच्छा. आकडी आल्यानंतर मी ऍडमिट केलं आणि मला तो डोक्यात ताप गेला. तर त्यावेळी मला माझे जे डोळ्यांचे पडदे आहेत ना, हां. त्याला थोडीशी इजा झाली ओके. आणि मला दुसऱ्या दिवसापासून अगदी ब्लर दिसायला लागलं रे. हां, हां. घरी वडिलांनी काही लक्ष दिलं नाही आणि मग मी शाळेमध्ये गेल्यानंतर मी असं एकदम बारीक बघून मला काय मला दिसत नव्हतं. बाजूच्याचं लिहून बाजूची वही बघून मी लिहायचो आणि मला दिसणं कमी झालं. हं, हं. मग ते शाळेमध्ये तुला माहिती आहे पूर्वी असे चष्म्याचे ते शिबिर लागायचे. हं, हं. तिथे मग माझा नंबर त्यांनी केला, की त्याला प्लस नंबर लागला. मला त्यावेळी 8.5 प्लस नंबर लागला. ओके. मग घरच्यांना बोलवलं, मग तिथे गेलो. मग मला भिंगाचा चष्मा लागला मोठा. हां, हां. मग भिंगाचा चष्मा लागल्यानंतर कॉन्फिडन्स लो. तिथून माझी मस्ती कमी. हं. कारण मी कोणाकडे बघितलं की लोकं हसतील माझ्याकडे. हं, हं. खूप कॉन्फिडन्स लो. मग ते 10वी, 11वी, 10वी एकदम एव्हरेज विद्यार्थी होतो मी. हं, हं. लिहिता वाचताना पण मला त्रास व्हायचा. हं, हं. मग असं करता मी कोणाशी बोलत नसायचो, कोणी मित्रांशी जास्त बोलत नसायचो. कमी होतोय. मग त्यामुळे मला ना बाहेरची दुनियादारी खूप कमी कळाली. हं, हं. वडिलांची मिल बंद झाली, ती जबाबदारी पडली. लोकांशी बोलायचा कॉन्फिडन्स नव्हता. आवड खूप होती मनात, पण बोलू शकत नव्हतो. कारण मला सारखं वाटायचं की अरे चष्मा आहे, मला हसतील लोकं. मग मी साधं हाउसकीपिंगची कामं केली. हं, हं. हाउसकीपिंगची कामं करता मी नंतर मग विचारे कुरिअर हां. यामध्ये मी कुरिअरचे कामं करत राहतो. ओके. आणि त्याच वेळी माझी म्हणजे लहानपणी माझं प्रेम झालं. अच्छा, अच्छा. तर माझी बायको आता शिल्पा जगताप. अरे वाह! पूर्वीचं नाव तिचं शिल्पा शिंदे. ओके. तर तिच्याबरोबर प्रेम झालं आणि तिने मला समजून घेतलं. म्हणजे मी काही नसताना, मी शून्य असताना तिने माझा हात पकडला हं. आणि तिने माझ्याशी लग्न केलं. त्यानंतर तिने माझा कॉन्फिडन्स बिल्ड केला. ओके. जो मी तुला म्हटलो आता, की माझा जो कॉन्फिडन्स नव्हता, मला सारखं वेळेस वाटायचं, की यार लोकं मला हसतील. तर तिने मला शिकवलं नाही. हं. तिने माझ्यातला कॉन्फिडन्स ओळखला. शून्य असताना तिने लग्न केलं. हं. हाउसकीपिंगचं काम करत होतो. विचारे कुरिअरला काम करत होतो. तीही हॉस्पिटलमध्ये डायग्नोस्टिक सेंटर म्हणजे गोकुळ डायग्नोस्टिक सेंटर म्हणून मुलुंडला आहे. ओके. तिथे ती रिपोर्ट हं. टायपिंग्स होते. तर तिने जगण्याची कला शिकवली मला, की नाही राजू, असं नाही, तसं नाही. हं. असं करता विचारे कुरिअरला गेलो. तिथे मला मुलगी झाली विचारे कुरिअरला असताना. ओके. आणि मग म्हटलं नाही यार, मी फक्त कुरिअरची कामं करतोय रे. हं. काहीतरी करावं लागेल. हं, हं. बायको म्हटली, "नाही, काहीतरी तुम्हाला करावंच लागेल." हं. आणि मला कॉलेजमध्ये नाटक, एकांकिकाची आवड होतीच. हं. मग मी काय करायचो, कुरिअरचं ज्यावेळी कुरिअर कुठल्या ऑफिसमध्ये जायचो ना, हं. तर त्या ऑफिसमध्ये मी प्रत्येकाला विचारायचो, "काही नोकरी आहे का? नोकरी आहे का? नोकरी आहे का?" असं करता मला ठाण्यामध्ये लेबर कन्सल्टंट फणसेकर म्हणून आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये मला नोकरी मिळाली. ओके. तिथे मी पी-एफ, ई-एस-आय-सी वगैरे लॉ शिकलो. ओके. आणि मग एका कंपनीचं पी-एफ, ई-एस-आय-सी शिकता तिथे हां. अभिनयाकडे कसा वळालो तुला हा जो प्रश्न होता, मी हां. खूप फिरलो. हां. तिथे असं झालं, की त्या कंपन्यांमध्ये ना हां. वार्षिक इव्हेंट होता. एक 15 ते 20 कंपन्या मिळून आहे ना, हां. गोल्ड कंपनी होती ओरो म्हणून, राया ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड. ओके. त्यांचं मी ई-एस-आय-सी आणि प्रॉव्हिडंट फंडाचं काम बघायचो. ओके. तर तिथे ना त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक कंपनीतले कोणी डान्स, कोणी गाणं, कोणी एक पात्री स्पर्धा. तर मी एक नाटक बसवलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं समय की हेराफेरी. हं, हं. म्हणजे मला बाबूराव म्हणून हं, हं. ओळखायचे. तर ते समय की हेराफेरी ठेवलं आणि ते नाटक आत्ताही YouTubeला आहे माझ्या चॅनलवर. ओके. त्या नाटकाला खूप लोकांच्या टाळ्या आणि हे मला बेस्ट ॲक्टर म्हणून मला त्या नाटकात अरे मिळाला. वाह! तिथून मग मला म्हटलं नाही यार, आपण जो राहिलेला जो काळ होता, जो गॅप होता, तो गॅप भरून काढू शकतो. हं, हं. आणि मग मी हळू अभिनय क्षेत्राकडे वळालो. काही YouTubeवरती वेब सीरीज बघत होतो. ओके. आणि मग तिथून मग मी म्हटलं नाही करूया. हं. आणि मग माझा पहिला ब्रेक कॅफे मराठी. ओके. कॅफे मराठी हे एक YouTube चॅनल आहे. हां, हां. कॅफे मराठीला निखिल रायबोले सर ओके. त्यांची वेब सीरीज बघत असताना मी खाली कमेंट टाकली, की सर मला अभिनय करायची खूप आवड आहे सर. हां, तर हां. मला संधी मिळेल का? हां, हां. तर त्या कमेंटमध्येच सरांनी मला ईमेल आयडी टाकला, की ह्या ईमेल आयडीवरती तुमची ऑडिशन आणि तुमचे काही प्रोफाईलचे फोटो पाठवा. ओके. मला कल्पना नव्हती, मी पाठवलं. हां. पाठवल्यानंतर मग त्यांच्याकडून मला कॉल आला. हं, हं. मला म्हटले, की ह्या दिवशी माटुंग्याला त्यांचं ऑफिस होतं. तिथे हं. भेटा. हं. तिथे मी भेटलो. तर त्यावेळी ऑडिशनमध्ये सगळे यंग लुख्खे लांडगे नावाची वेब सीरीज होती. हं, हं. तिथे सगळे यंग मुलांचीच गोष्ट होती. त्यामुळे मला काही तिथे सिलेक्शन झालं नाही. हं. पण तिथे ऑडिशन चांगलं झालं माझं. हं. सरांनी माझ्यात काय पाहिलं मला माहीत नाही. निखिल रायबोले आणि हं. भूपेंद्र नंदन. हं. त्यांनी मला 2 दिवसांनी कॉल केला, की "राजू, एक वॉचमनचं पात्र आहे. ते तू हां. करशील का?" हं. आणि मग तिथून वॉचमनचं पात्र केलं. हं. तिथून त्यांना आवड झाली. हं, हं. आणि मग बायको आणि घरात असं मला मुलगी माझी मोठी झाल्यानंतर आम्ही टीव्ही बघायचो. हं. तर टीव्हीवरती सीरियल बघताना ना, हं. जसा सीन चालला का आम्ही इकडे आमची चर्चा चालायची. असं नाही, असं करायला पाहिजे होतं. हं. तसं नाही, तसं करायला पाहिजे होतं. हां, हां. तोच सीन आम्ही दोघं, मुलगी आणि मी, हां. जेवताना आम्ही करायचो. अच्छा. बायको वैतागली. ओके. बायको म्हणली, "हे रोजची नाटकी चालू आहेत तुमची." हां. ती झाडू मारत होती. हां. तिने झाडू
जमिनीवर मारला, मला नाही मारला, जमिनीवर फेकला आणि मला म्हटली की एक काम करा, इथे घरात करण्यापेक्षा तिथे ट्राय करा. ओके. आणि मग माझी धडपड सुरू झाली. त्याच्यानंतर मग युट्यूबला काम केलं. त्यानंतर युट्यूबला गावभर चर्चा नावाचं, जसं आपण आज शो करतोय ओके. तसं सेलिब्रिटींचा मी एक टॉक शो केला. ओके. काही वेब सिरीज मध्ये काम केलं. टॉक शो करता करता मग मालिकेमध्ये सुरुवात केली. आता तुझी एक नवीन मालिका येते, हा, तर त्या मालिकेबद्दल काय सांगशील आणि त्या मालिकेतील तुझ्या कॅरेक्टर बद्दल? खरंच अरे ऍक्च्युली ह्या प्रश्नाचं मी आतुरतेने वाटच पाहत होतो, हा. कारण प्रमोशन करणं. हो हो. तर माझी खरंच एक नवीन मालिका येते. हा. त्या मालिकेचं नाव आहे मुलगी पसंत आहे. ओके. सन मराठीला ही मालिका आहे. पॅनोरमा प्रोडक्शनची मालिका आहे. ओके. आणि नुकतेच 2 प्रोमो तिचे सन मराठीवरती आणि काही सोशल मीडियावरती रिलीज झालेत. ते तुम्ही पहा, चर्चा सुरू आहे. त्या मालिकेची कथेमध्ये मेजर पात्र आहे यशोधरा सरनाईक म्हणून. ओके. ते पात्र करतायत माझ्या खूप ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे हा. माननीय हर्षदा खानविलकर ताई. ओके. त्या ताईंचा भाऊ, हा. नात्यातला एक भाऊ आहे. हा. आणि तो भाऊ गरीब आहे. हा, हा. आणि तो भाऊ असा थोडासा लोचट आहे. हम्म, आणि तो तिच्याकडे नोकरी मागतो आणि तो पीएची नोकरी हर्षदा ताई त्यांना देते. हम्म, आणि मग मी तिच्या पीएची नोकरी करत असताना त्या मालिकेमध्ये मी काय कांड करतो हम्म. किंवा ते हर्षदा ताईच्या हाताला लागून मी बऱ्याच गोष्टी करतो. ती मालिका खूप रंजक आहे आणि आतापर्यंतचं माझं सर्वात मोठं काम आहे. अरे वा, माझ्या पात्राचं नाव संजय आहे खूप छान. आणि मजा आहे. ही 15 तारखेपासून मी तर म्हणेल खरंच सन मराठीला संध्याकाळी 7 वाजता नक्की बघा. मुलगी पसंत आहे, पॅनोरमा प्रोडक्शन. अरे वा वा, खूप छान. आता तुला एखादं कॅरेक्टर मिळालं, हा. आता तू बऱ्याच मालिका केल्या, तू वेगवेगळे कॅरेक्टर केले, तू त्या कॅरेक्टरचा अभ्यास कसा करतो? तुझी प्रोसेस काय आहे? मुळात तुला खरं सांगू का, हा. सर्वप्रथम आहे ना, म्हणजे कॅरेक्टर मिळणं किंवा कॅरेक्टर मिळाल्यानंतर हा. तुम ती आवड असली पाहिजे. प्रत्येक क्षेत्र असतं रे. म्हणजे तू बघ, गवंडी हा. जो बिल्डिंग बांधतो तिची ती कला आहे. तो जी काम करताना ती त्या कलेने करतो. फोटोग्राफर घे, तो फोटोग्राफर काढताना ती फोटोची आतून कला आहे. तर मुळात मला ह्या अभिनय क्षेत्राची आतून आवड आहे. बरोबर. ज्यावेळी मी ते कॅरेक्टर माझ्या समोर येतं त्यावेळी मला मी ब्रीफ मागतो ओके. की कॅरेक्टर नक्की कसं आहे, हा, हा. कॅरेक्टरचा लहेजा काय आहे, हम्म, हम्म. तर विनोदी आहे का, रागीट आहे का. मग ते कॅरेक्टरचा लहेजा घेतला की बॅक ऑफ द माइंडला मी एक छबी ठेवतो की नाही हे असं आहे. हम्म, हम्म. मग ऑब्झर्वेशन आपण करायचं. कलाकारांनी सर्वात प्रथम ऑब्झर्वेशन खूप चांगलं केलं पाहिजे. बरोबर. कारण ऑब्झर्वेशन केलंच पाहिजे. जर तुम्ही स्वतःला कलाकार म्हणताय हम्म. तर बारीक बारीक गोष्टीमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केलंच पाहिजे. तर ऑब्झर्वेशन करतो. चालता बोलताना कोणत्याही व्यक्तीचा एखादा लहेजा आवडला तर तो पकडण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. मालिका पाहतो, बरोबर. युट्यूबवरती व्हिडिओज पाहतो, हम्म. काय पाहतो, तर त्याच्यातून एक बॅक ऑफ द माइंडला एक छबी तयार करतो. हम्म. आणि जसे वाक्य येतील त्या वाक्यांशी खेळण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि ही म्हणजे अशी काही मोठा अभ्यास असं करत नाही, हम्म. पण एक आहे बाबा, एक मनात ठरवतो की नाही हे असं झालं पाहिजे आणि तसं प्रयत्न करतो. ओके. ओके. आता अभिनय क्षेत्रात जे नवीन मुलं येऊ इच्छितात, तर त्यांना तू काय सांगशील? म्हणजे सुरुवात कुठून केली पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे? बघ निलेश, काय माहिती का, हा. मी एवढा मोठा नाहीये. कारण बघ निलेश, तू आणि मी हा. आज खरं म्हटलं तर तू माझा इंटरव्ह्यू घेतोय, पण तू माझा खूप चांगला मित्र आहेस आणि आपण दोघं हो. नवागडी नवराज्य झी मराठीच्या मालिकेच्या सेटवर भेटतो. बरोबर. तर तूही माझ्यासारखंच आहेस आणि तूही आणि मीही आपण ह्या क्षेत्रामध्ये धडपडतोय. बरोबर. त्यामुळे मी असा सल्ला देईल किंवा सांगू इच्छितो असं नाही, पण एक आहे मी माझा अनुभव मी शेअर करू शकतो. बरोबर. जसं तुलाही अनुभव आलाय, कारण हो. तूही खूप छान छान मालिकेत हम्म. काम करतोयस. हम्म. तुझंही काम मी पाहिलंय. हो. तर मी सांगेल की नवीन कलाकारांनी ह्या क्षेत्रात उतरताना आहे ना, हम्म. बाहेरची चमकीची दुनिया आहे ना ती विसरून जा. कारण आपलं क्षेत्र खूप सिरियस क्षेत्र आहे. बरोबर. आज काय होतंय, सॉरी मी कोणाला हर्ट झालं तर मला माफ करा, पण तुम्हाला युट्यूबवरती किंवा तुम्हाला इन्स्टावरती रील करता आलं म्हणजे तुम्ही अभिनेते झाला असं तुम्हाला वाटतं. बरोबर. नाही, अभिनय क्षेत्र हे सॅक्रिफाईस आहे. बरोबर. कारण ह्या क्षेत्रामध्ये आहे ना, जेव्हा तुम्ही उतराल ना तर तुम्ही 3 गोष्टी लक्षात घ्या. सर्वप्रथम या क्षेत्रात उतरताना तुमचं घर व्यवस्थित चालेल का, तुमच्यावर घराची जबाबदारी आहे की नाहीये याचं पहिलं आहे. कारण जर मला पुढचे 6 महिने 1 वर्ष काम मिळालं नाही, एकही रुपया मिळाला नाही, तर माझं घर चालेल का. जर तेवढा सपोर्ट असेल, तुमची मिसेस, तुमची आई, तुमची वडील, तुमचा भाऊ जर कोणी कमवता असेल आणि तो म्हणाला की तुला मी वेळ देतोय, तर तुम्ही उतरा. ओके. कारण हे आपल्या क्षेत्रामध्ये अनिश्चितता भरपूर आहे. कारण इथे आज काम आहे उद्या आहे की माहित नाही. आज काम केले त्याचे पैसे मिळतील की नाही, कधी मिळतील, खूप पैसा. दुसरी गोष्ट, हे मला का करायचंय, अभिनय का करायचंय हे पहिले स्वतःला विचारा. मला आवडतंय का. मला जर 12-15 तास एका ठिकाणी बसवलं, माझ्यात पेशन्स आहेत का.
एक वाक्य किंवा एक पासिंग आहे माझी, हिरोच्या मागून पासिंग आहे. मला 12 तास एखाद्या, आता मुंबईमध्ये म्हटलं तर गोरेगाव किंवा मढला 2.5 तासाचा प्रवास आहे. आता आपण आज डोंबिवलीमध्ये आहोत, तर इथून 2.5 तासाचा प्रवास आहे. तो प्रवास करून तिथे मी 12 तास किंवा 15 तास घरच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी तिथे बसून, माझे पेशन्स आहेत का? तर असतील, उतरा. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं, समोरच्याच्या ऐकून घेण्याची ताकद तुमच्यात आहे का? बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अभिनय तुम्हाला येतो का? कारण अभिनय क्षेत्रामध्ये किंवा ह्या आपल्या क्षेत्रामध्ये तुला माहिती आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये जे निर्माते आहेत, बोटावर मोजण्या इतके निर्माते आहेत. आणि निर्मात्यांचा पैसा लागला असतो रे. बरोबर. म्हणजे तो दिवस जो असतो ना, तो तुला सांगतो प्रत्येक क्षण मिनिटाचा पैसा आहे. कारण कॅमेरा आलं, आर्ट डिपार्टमेंट आलं, लाईट्स डिपार्टमेंट आलं, माईक्स डिपार्टमेंट आलं. प्रत्येक म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं तर 60 ते 70 लोक शूटवरती असतात. बरोबर. मालिकेच्या, बरोबर. सिनेमाच्या वेगळ्या. 60-70 लोकांचा पर डे, इक्विपमेंटचे भाडं, जेवण खावण, आणि यात तुम्ही ऍक्टर बनताय, तर ते ऍक्टर बनताना तुम्ही ते किती टेक घेतले पाहिजे. बरोबर. जर तुम्ही तिथे रेंगाळला, तुम्हाला तो सीन नाही झाला, डल झाला, तर मला असं वाटेल की तुम्ही त्यांच्यावर अन्याय करताय. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की अभिनय क्षेत्रात नवीन येणाऱ्या मुलांनी या, फक्त एक गोष्टीत तुम्ही चाटपडा की आपण अभिनय क्षेत्रात येतोय तर आपले घरचे व्यवस्थित राहतील का? जर तुम्ही फ्रीडम असेल, आणि या, मी सांगतो खरंच इंडस्ट्रीला गरज आहे की आज मराठी इंडस्ट्रीला म्हण की नवीन नवीन कलाकारांची गरज आहे. आणि प्रत्येक माणूस हा कलाकार आहे, प्रत्येक माणूस हा एक कॅरेक्टर आहे. तुम्ही या, फक्त एवढंच आहे की तयारीने या, आणि फक्त चमकेरी दुनियेकडे तुम्ही वाहत जाऊ नका. याच्यात काय सॅक्रिफाईस, मी सांगतो अभिनय हे सॅक्रिफाईस, आणि शिका. बरोबर. आता तू म्हणाला ना की या तुम्ही, गरज आहे इंडस्ट्रीला, पण येताना त्याचं प्रशिक्षण घेऊन येणं किती गरजेचं आहे? म्हणजे जर प्रशिक्षण घेतलेलं असेल तर बरं पडतं, म्हणजे सेटवरती काही गोष्टी समजतात. अगदीच जर नौके असेल तर खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांना माहिती नसतात, त्यामुळे पण वेळ जातो किंवा टेक होत नाही. बरोबर, बरोबर. तर त्यामुळे प्रशिक्षण देखील गरजेचं आहे. तर त्याबद्दल तू काय सांगशील? नाही नाही नाही, अगदीच. म्हणजे तू अतिशय बरोबर विचारतोय मला, कारण आताच आपलं चर्चा झाली की प्रोड्युसरचा पैसा लागलेला असतो, प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक सेकंदाचा पैसा आहे. बरोबर. तर तो कोणाचा तरी पैसा आहे. आज आपलाही पैसा, आपले आज 5 रुपये कुठे पडले तर आपल्याला वाईट वाटतं. बरोबर. प्रशिक्षण घेतलं पाहिजे. पण प्रशिक्षण घेताना मुळात तुला माहितीये, एखादी मूर्ती बनवतो तर मूर्तीला आपण आकार देतो, ती मूर्ती होती, देऊन लोक पाया पडतात. पण त्या जो दगड असतो त्या दगडाला आपण मूर्तीचं रूप देतो. पण खरं सांगू, त्या दगडाला पण ते रूप हवं असतं. आज बाप्पांची मूर्ती आहे, बाप्पांची मूर्ती बनवताना पण बाप्पांची मूर्ती साकारण्यासाठी तो जो रॉ दगड आहे त्या दगडालाही मुळात एक आकार असावा लागतो. तर कलाकार घडवताना किंवा कलाकार क्षेत्रात तुम्ही येताना मुळात तुम्हाला आकार असला पाहिजे. आकार म्हणजे रंग रूप हे नाही, तुम्ही दिसता कसे, स्मार्ट, केस वाढवले, हे नाही, हा आकार नाही. मुळात तुम्हाला वाक्य दिले तर ती वाक्य व्यवस्थित बोलता आली पाहिजे, डिक्शन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. असं वाटत असलं मी करू शकतो तर तुम्ही या. तुमची आवड नाही, तुमची काहीतरी वेगळी आवड आहे, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मध्ये आवडतंय, तुम्हाला बाकी, तुम्ही पहिला स्वतःला आरशात पहा, मी हे करू शकतो का, तर तुम्ही या. आणि अभिनय क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घ्यायला हवं, कारण गुरु हा केलाच पाहिजे. पण तो गुरु कोण आहे, काय आहे? कारण आज आहे ना खूप थोतांड चालू आहे. बरोबर. होतं कसं, म्हणजे माझ्या बाबतीतच झालंय. सोशल मीडियावरती फेसबुक, इंस्टा, आपण काय करतो, आपल्याला एखाद्या क्षेत्राविषयी माहिती काढायची आपण सर्चिंग करत असतो, कोणातरी पोस्ट येते, प्रोफाईल बनवायची, आपण काय करतो, त्याला कॉन्टॅक्ट करतो, बाबा प्रोफाईल काय, मग तो आपल्याला बोलणार तुझे 4 ऑडिशन करून देतो, 5 फोटो काढतो लुकवरती, 25,000 रुपये, आणि तुझे 5 लेक्चर असेल त्याचे 10,000 रुपये, 15,000 रुपये, 50,000 रुपये. आपण हे काय करतो, चला आई वडिलांकडून पैसे घेतो किंवा आपण काही सेव्हिंग केलेली असते ती टाकतो, आणि फसवणूक होते आपली. कारण मुळात काय होतं, तो जो करणारा असतो ना तोही अभिनेता म्हणून किंवा आपल्या क्षेत्रात धडपड करण्यासाठी आलेला असतो. स्पेसिफिक मी सगळ्यांच्या बाबतीतच नाही म्हणत आहे, खूप चांगली लोक आहेत, मी म्हणत नाहीये, काही अनुभव आला तो शेअर करतोय. काही लोक असे असतात की ह्या क्षेत्रात येतात, नाही होते, घडत नाहीये माझं काय, मग काय करायचं, पैसा नाहीये, मग पैसा कमावण्यासाठी या टेक्निक वापरतात. चला माझ्याकडे कॅमेरा आहे, मी विकत घेतलाय, 4 फोटो काढतो, मी पैसे कमवतो, कमवा तुम्ही. पण जर 1-2 हजार रुपयात होत असेल तर तुम्ही 25-30 हजार रुपये का मागताय? लहान मुलांकडे तुम्ही घरच्या आई वडिलांची फसवणूक करता. तर तसं प्रशिक्षण करू नका. नाट्य क्षेत्रामध्ये प्रशिक्षण करा, किंवा तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही कॉलेजला असाल तर तुम्ही एकांकिका स्पर्धेचा ग्रुप असेल त्या ग्रुपला जॉईन व्हा, शिक्षकांकडून तुम्ही माहिती घ्या. नाही तर तुम्ही नाट्यगृह आहेत जवळ,
नाट्यगृहांमध्ये जा, तिथे काही ग्रुप असतात, कट्टे, हम्म, आपण अभिनय कट्टा, हम्म, तिथे जा, तिथे तुम्ही विचारा की मला ऍक्टिंगची आवड आहे, बरोबर मला करायचंय, बरोबर तिथे करा. तेही नाही तर एखादा चांगला व्यक्ती जो अभिनय क्षेत्रात व्यवस्थित आहे त्याच्याकडे तुम्ही मार्गदर्शन घ्या. पण मी तुम्हाला खरंच सांगेल, अभिनय क्षेत्रामध्ये पैसा ओतू नका. हम्म, पैसा म्हणजे शिकण्यासाठी हम्म, खूप नुकसान होतं लोकांचं. बरोबर कारण नाही रे, पैसा तेवढा नाही. आज 1-2 लाख रुपये पण फीज आहे. नावं मी कोणाची घेणार नाही. हम्म, पण मला वाटतं की क्षेत्रामध्ये तुम्ही प्रशिक्षण घ्या, पण व्यवस्थित घ्या. आणि प्रशिक्षणपेक्षा ना, अभिनय क्षेत्र हे अनुभवातूनच शिकलं जातं. हो हो महत्वाचा अनुभव. आज तू पण इथे इंटरव्ह्यू देतोय, तू हम्म. प्रशिक्षण घेतलंय का? नाही. नाही नाही कोणी तुला शिकवलं बाबा कॅमेरा? आता मी तुझी धडपड बघितली यार, तू हे लॅपटॉप, लाईट सगळं तू लावलंस. हो. तुला कोणी शिकवलं हे इथली प्लग इथे लाव, इथली प्लग इथे लाव? नाही शिकवलं. नाही नाही का तुझ्या मुळात ते तुझ्या मनातून होतं. शिक्षण नाही घेतलं तू, हम्म. पण मग तू काय केलं? अनुभवातून शिकला. बरोबर बरोबर अनुभवातून आपण जास्त चांगलं शिकू शकतो. आता तू म्हणालास ना, जसं प्रशिक्षणामध्ये फसवणूक होऊ शकते, हम्म. तसं अजून कोणती ठिकाणं आहेत जिथे खास करून जी नवीन लोक येतात त्यांची फसवणूक होऊ शकते? फसवणूक बघ काय आहे, तुला खरं सांगू का, सगळे हापापलेले आहेत की बरोबर, सगळ्यांना, म्हणजे कलाकारापासून सगळेच, की कलाकारांना वाटतं अरे मला आला का, मला मोठी भूमिका मिळाली पाहिजे, मग त्यासाठी आपण धडपड 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 करत असतो. काही निवडक असे काही, आता कोऑर्डिनेटर म्हणता येईल, खूप चांगली चांगली कोऑर्डिनेटर, कारण मला पण कामं कोऑर्डिनेटर कडून मिळालेली आहेत. बरोबर मी पण त्यात केले. मी तुला सांगतो, एक 10-20% काही लोक असे आहेत की ते कलाकारांची फसवणूक करतात. बरोबर आपण काय करतो, व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, त्या ग्रुपवरती कोणी टाकतं की अमुक अमुक वयाचे 35 ते 40 याच्यामध्ये डॉक्टर दिसणारा वय, इथे तुम्हाला उद्या रिक्वायरमेंट आहे, आणि तुम्ही 2 फोटो टाका, 2 ऑडिशन टाका, टाकतो. कोऑर्डिनेटर घेतो, बघतो, आणि आपल्याला फोन येतो. तिथे फसवणूक कशी होती की ते काय करतात, कधी कधी आपल्याला मालिकेचं नाव किंवा काय न सांगता, हम्म. त्याच्यानंतर मानधनही त्यांना प्रोडक्शन कडून अमुक अमुक रक्कम मिळत असेल, पण त्यात ते फक्त आपल्याला 30 ते 40% आपल्याला देतात. अरे हे बापरे. मराठीमध्ये जास्त घडतंय. आणि मी पुन्हा एकदा सांगेल, सगळेच कोऑर्डिनेटर नाही, निवडक बोटावर मोजेल असेल काही कोऑर्डिनेटर आहे. कलाकारांची फसवणूक होते, कारण कलाकार तुला जसं म्हटलं सॅक्रिफाईस करून इथं आलेला असतो. हम्म. घर दार सगळं सगळं वाऱ्यावरती सोडून तो इथं आलेला असतो, आणि तो जेव्हा हक्काचं काम त्याला मिळतं, हम्म. जेव्हा त्याला ते पात्र म्हणजे जे कॅरेक्टर आहे त्यात तो डॉक्टर झालेला आहे, ते तो हम्म. आहे, इतकं सॅक्रिफाईस करून जेव्हा तो सिद्ध करण्यासाठी ते ऑडिशन फोटोज बिटोज काढून इथपर्यंत पोहोचतो, आणि त्यावेळी काही कोऑर्डिनेटर काय करतात की तिथे मानधनामध्ये गोची करतात. काही कोऑर्डिनेटर असे आहेत ना की स्वतःहून सांगतात की बघ इथे इथे अमुक अमुक रक्कम मिळणार आहे, 10-20% माझे, बाकी तुझे. ठीक आहे, मी म्हणतो खरंच घ्या, 10, 20, 25 पर्यंत ठीक आहे, पण ठीक आहे, ठीक जास्त आहे, पण लुटू नका. नाही, ठीक आहे, कोणचा अधिकार आहे रे. बरोबर. कारण आज जसं कोऑर्डिनेटर आहे ना, हे खरं नव्हतं, ते कोऑर्डिनेटर उन्हात तानात मी पाहिलेले रे, आपली गाडी घेतात, उन्हात तानात प्रत्येक सेटवर फिरतात, तिथल्या लोकांची ओळखी काढतात, ओळखी काढून तेही ते स्वतःचा बिझनेस करतात. त्या ओळखीमुळे आता आपल्याला डायरेक्ट कुठे कामं मिळतात का? बरोबर. नाही, त्यांच्यामुळे आपल्याला कामं मिळतात. तर तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवा की राजू, निलेश, मला प्रोडक्शन कुठं अमुक अमुक रक्कम मिळेल, त्यातली 10% माझी, 20% माझी, घ्या. हम्म. पण जर उदाहरण त्याला 2,000 मिळाले, जर तो मला म्हटला की 600-700 मध्ये काम कर, तर यार मजा नाही यार, असं नको करू. कारण कलाकार नाही रे यार, खूप अवघड आहे. म्हणजे आज या चेअरवर बसून आपण इंटरव्ह्यू देतोय ना, तर इंटरव्ह्यू वाटत असेल, पण खूप म्हणजे माझ्या बॅकग्राऊंडला काय चालू आहे ते मला माहिती आहे. कारण आज माझं घर, स्वतःचं घर माझं अभिनयावर नाही चालत आहे. माझी बायको कामाला जाते, माझी बायको हॉस्पिटलमध्ये ओम स्कॅन सेंटर म्हणून आहे हम्म. डोंबिवलीमध्ये, हम्म. ती कामाला जाते, तिच्यामुळे माझं घर चालतंय. हम्म. तर मला जो काही निवडक पैसा येतोय तो मला पैसा कमवणच आहे. हम्म. फसवणूक होते. फसवणूक वाचल्यापासून काय, माणूस ओळखा. हम्म. जो अति बोलणारा, चॅटिंग करणारा असतो, अति, हम्म. हम्म. समजा नाही, खोट आहे. प्रोफेशनल लोक खूप प्रोफेशनल मेसेज करतात. बरोबर. बरं, महिलांसाठी किंवा काही अभिनेत्रींसाठी मी सांगेल, कलाकारांना, त्यांनी तर खूप जपलं पाहिजे, त्यांनी तर सेकंदात पकडलं पाहिजे. कधीही कोणी व्यक्ती तुम्हाला जर बोलवत असेल, लुक टेस्ट तुमचा इथे आहे, तिथे आहे, इथे रूम मध्ये या, इकडे आहे. प्रोफेशनल लोक खूप मोजकं मेसेज करतात, मेल करतात, आणि ते व्यवस्थित त्यांच्या ऑफिसला बोलवतात, आणि ते बोलवण्या अगोदर ते आपल्याला ब्रीफ देतात. त्यामुळे तुम्ही ओळखा की कोऑर्डिनेटर म्हण किंवा, आणि प्रत्येकासमोर ओपन नाही झालं पाहिजे की आपण, आपल्याही काही गोष्टी असतात, आपल्याही काही चुकतं, हम्म. तर तुम्ही जपा. तर फसवणूक ही होते. काही मी तुला सांगितलं, ऍक्टिंगची हम्म. क्लासेस फसवणूक करतात, कोऑर्डिनेटर फसवणूक करतात. काही वेळा कलाकारांची पण चुकी होती. म्हणजे काय होतं, जे एकदम नवीन आलेले असतात ना, त्यांना काम मिळवण्याची घाई असते. मग ते काय बोलतात कधी कधी की आम्हाला तुम्ही पैसे पण देऊ नका, किंवा आम्ही तुम्हाला पैसे देतो.
मग ते म्हणजे कोऑर्डिनेटर्सला पण वाटतं ना की बाबा हा, एवढ्या कमी पैशात काम करणारे मला आर्टिस्ट मिळत आहेत, तर मग मी बाकीच्यांना एवढे कशाला जास्त देऊ, एकदम. किंवा समोरनं पैसे मिळत आहेत मग ते लुटायलाच बसलेले असतात, मग त्यांना तो चान्सच पाहिजे असतो. आज आपण महाराष्ट्रामध्ये आपण काही नोकऱ्या शोधतो. हं, तर कधी कधी त्या नोकऱ्यांमध्ये काय होतं, काही परप्रांतीय काय हं, होतं, परप्रांतीय येतात, त्यांना कमवायचे, बरोबर. तर ते खूप कमी पैशामध्ये पण काम करायला तयार होतात. हं, त्यामुळे काय होतं, चांगल्या चांगल्या नोकऱ्या आपल्याला मिळत नाही. बरोबर. तसंच ह्या क्षेत्रात पण आहे. काही हौशी कलाकार आहेत, हं, त्यांना फक्त दिसायचंय, बरोबर. मी टीव्हीत दिसायचंय मला, हं, मग मला पैसे नाही दिले तरी चालतील. हो, तर मी अशा कलाकारांना रिक्वेस्ट करेल हो. की तुम्ही असं करू नका, कारण तुम्ही फक्त दिसायचंय, हां, तुम्ही फक्त दिसताय, पण आम्ही हां, किंवा निलेश तूही, हो, आपण काय मोठे नाहीये, पण आम्ही काय केलंय ना, हं, हे दिसण्यासाठी किंवा ही अभिनयासाठी तुम्ही आमच्या पोटावर पाय देता. हो, हो, तुम्ही पण घ्या ना, तुम्ही तुमचं व्यवस्थित मानधन घ्या, बरोबर. जो ठरलेला मानधन आहे ते घ्या. मी असं बोलू नका की मला पैसे नाही मिळाले तरी चालेल बाबा, नको. हो, हा, तुम्ही घ्या ना मानधन. दुकानदार तुमचा किती ओळखीचा असतो, तो म्हणतो का हे चॉकलेट घे, मला पैसे नाही मिळाले तरी चालतील. प्रत्येक गोष्टीची किंमत असते, ती किंमत तुम्ही घ्या तेच, आणि प्रोफेशनल राहा रे. तेच. प्रत्येकाने प्रोफेशनल राहा. हा. असं केल्यामुळे कलाकारांची किंमत कमी होते, हो की रे. मला पैसे नाही दिले तरी चालतील आता असं. तू माझ्याच बाबतीत तुला सांगतो, आता मी या आपल्या क्षेत्रामध्ये नाही म्हटलं तर एक 10-12 वर्ष व्यवस्थित ऍक्टिव्ह आहे. हं, तर काही छोटी मोठी कामं आपल्याला व्यवस्थित प्रयत्न करतोय जमण्याचा, हं. तर जमतात. काही अभिनय काही विनोदी सीन मला येतात. हं, त्यामुळे काही कॉर्डिनेटरचे फोन येतात, राजू अरे मस्त सीन आहे, तू हं. करशील मला वाटतंय. म्हणलं, हं. ठीक आहे, मस्त करेल अरे. हं. बरं, मानधन कमी आहे, एवढंच मानधन आहे. त्याला बोलतो अरे थोडंसं वाढव. कारण मी काय असतं, मानधन बोलताना काय होतं, मी 15 दिवस घरी आहे रे, मला माहिती मी घरी आहे. तर हं, ह्या मानधनातून माझे काही गणित आहेत, माझं लाईट बिल आहे, माझं मोबाईलचं रिचार्ज आहे, मला वाटतं माझं एवढं मानधन तरी मला मिळावं. हं, हे म्हणत नाही मला 10 आणि 15,000 पर डे मिळा. हं, हं. तो काय म्हणतो, ठीक आहे राजू, मी विचार करतो, थांब कट. तो माझ्याच रेफरन्सच्याकडे फोटो आलेला असतात, त्याला फोन करतो, हॅलो मानधन एवढं एवढं आहे. तो तयार होतो, त्याला काम मिळतं. मग तो काम करतो, चांगलं काम केलं तर उत्तम, नाही केलं तर काय होतं, अरे राजूलाच बोलवायला पाहिजे होतं. तर माझी रिक्वेस्ट आहे की प्रोडक्शननी पण आहे ना, चांगल्या कलाकाराला चांगलं मानधन द्यावं. हां, चांगलं म्हणजे अगदीच भारी नाही, कारण मलाही माहिती आहे की मी असं काही ब्रँड झालेलो नाहीये की मी हं, बोलेल ते हां, आज मला बघायला प्रेक्षक येतील. हं, हं. तर ही कलाकारांनी तेही ओळखलं पाहिजे ना. बरोबर. आता मी बघतो की ज्याला एखादे वाक्य बोलता येतं, तो 3.5, 4, 5,000 पर डे मागायला लागतो. हं, नाही रे. कला बघ, आता जसं मी तुला सांगितलं, मुलगी पसंत आहे ही मालिका. आज हर्षदा खानविलकरला बघायला तो प्रेक्षक वर्ग येणार. कारण त्या ताईनी तेवढं काम करून ठेवलंय. हं, राजू जगतापला बघायला तो प्रेक्षक येईल का लगेच? हं. माझे घरचे येतील, माझे मित्र येतील. पण आज न ओळखीचा प्रेक्षक मला बघायला येईल का? नाही. किंवा मला माझ्यामुळे मी स्क्रीनवर आहे. माझ्यामुळे प्रोडक्शनला म्हण किंवा चॅनलला म्हण काय बेनिफिट होतोय का? झाला तर तुम्ही तुमचा पर डे हे करा. चल भाई, मी आज आलो. आज मी कोलगेटची ॲड केली. जसं सुबोध भावे म्हण किंवा जे मोठे-मोठे ब्रँड आहेत, त्यांनी जे सॅक्रिफाईस करत ते आज ब्रँड झाले. आज त्यांना बघण्यासाठी लोकं चॅनल थांबतात. बरोबर. तसे तुम्ही झालात ना, भाई मग तुम्ही बोला, हं, की मला एवढा-एवढा पर डे पाहिजे. पण आत्ता हं. कलाकारांना तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला भले 4 पानं तुम्हाला पाठ करून तुम्हाला बोलता आले, पण तुम्ही स्वतःची ब्रँड व्हॅल्यू ठरवा. हं, हं. हां, आणि ज्यावेळी तुम्हाला वाटेल मी ब्रँड झालो, त्यावेळी तुम्ही पर डे मागा. हं, हं. आत्ता तुम्ही अगदी कमी नाही, पण व्यवस्थित पर डे मिळेल. एवढं पर डेचं तुम्ही, कारण तुमचं सॅक्रिफाईस आहे, जसं म्हटल्याप्रमाणे. बरोबर. रोज काम नाहीये. असं आहे. आता तू नाही म्हटलं तरी सेमी नोन आर्टिस्ट आहेस. हं. तुला लोक बऱ्यापैकी ओळखतात. तर मग तुझा हा अननोन टू सेमी नोन हा प्रवास कसा होता? आणि मला खात्री आहे तू एक दिवस वेल नोन आर्टिस्ट होशील. अरे यार! मग तुला हा प्रवास कसा असेल सेमी नोन टू वेल नोन? म्हणजे मी थँक यू म्हणेल तुला, की तू मला सेमी नोन तरी म्हणतोय. सुरुवात केली, हां. एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटक. हां. तिथून मला तुला पाहते रे ही मालिका मिळाली होती. त्यामध्ये मी ज्योतिषीचं कॅरेक्टर केलं होतं. हं, हं. तिथून मला, कारण की टी-आर-पी खूप होता रे त्या मालिकेला. हं, झी मराठीवरती हं, मालिका होती हं. आणि त्या मालिकेमध्ये मला ते कळालं की क्रेझ काय. माझा अगदीच 3 ते 4 मिनिटाचा सीन होता. हं, हं. पण त्यानंतर मला धप मेसेज, फोन हे. अच्छा. तिथून मला म्हणजे ती मला प्रवास झाला, की यार मी थोडा नोन व्हायला लागलो. हं. काही चांगल्या लोकांना माझे प्रोफाईल मिळाल्या. म्हणजे बोलतात ना, सेमी नोन पर्यंत येण्याचा जो प्रवास आहे, हं. तो मी म्हणेल माझी बायको आणि माझी मुलगी यांनी खूप मला साथ दिली. हं, हं. कारण जेव्हा मी अननोन होतो, तेव्हा हं. मला कामं मिळायची पण पैसा मिळत नव्हता. हं. पैसा मिळेना, त्यावेळी मग घर सर्व्हाइव्ह करता येत नव्हतं. त्यांनी सांगितलं, की नाही करताय तुम्ही, करताय. माझी मुलगी तर माझी घरी आजही ऑडिशन घेते.
पप्पा असं नका करू, मी तिला सांगतो उद्या मला एखादं कॅरेक्टर आलं ना, बेटा असं असं कॅरेक्टर, मग ती मला बॉडी लँग्वेज शिकवते, असं करा तसं करा हे करा. अरे खूप गुणी आहे, म्हणजे मला मी म्हणतो मला गॉड गिफ्ट जर काय मिळालं असेल ना तर ती माझी मुलगी, माझी मिसेस स्पष्ट वक्ती आहे, स्पष्ट बोलणारी आहे. तिथल्या तिथे माझं चुकलं का मला तिथे बोलणार. मग तू आणि आमच्या घरामध्ये ना, तुम्ही टीव्हीत काम करताय काय करता ते नाही, चप्पल बाहेर ठेवली ते सगळं बाहेर ठेवा घरामध्ये नॉर्मल. तर त्यामुळे ते मजा येते रे, त्यांच्याकडून काय खूप शिकायला मिळालं. आणि काय नसतं रे हे नोन फेमिनिन काही नसतं आर्ट. हा फक्त मला एवढं की एक चांगलं काम करायचंय, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती एक स्मित असं आणायचंय आणि करायचंय रे, करत राहायचं. आणि मला हेच करायचंय, मला पर्याय म्हणून नाही, मला हेच करायचंय. नाही पण ह्या गोष्टी पण मॅटर करतात ना, म्हणजे तुम्हाला किती लोक ओळखतात. कारण मी काही मेसेज बघितले जे ऑडिशनसाठी येतात, सेमी नोन किंवा वेल नोन आर्टिस्ट पाहिजे. कारण जेवढे तुम्हाला लोक जास्त ओळखतात तर त्यांचा TRP वाढू शकतो. मग त्यामुळे त्यांना तशी लोक पाहिजे असतात की ज्यांची फॅन फॉलोअर्स किंवा फॉलोअर्स खूप आहेत. काही लोक इंस्टाग्रामचा ID पण विचारतात की तुमचे फॉलोअर्स किती आहेत ते चेक करण्यासाठी, जेणेकरून त्यांच्या प्रोग्रामला ते युजफुल होईल. तर ह्या गोष्टी पण आहेत. हो नाही, ह्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे असं होतं की म्हणजे माझ्या बाबतीत तेच झालं होतं की मी आज सोशल मीडियाला मी माझं प्रत्येक काम मी व्यवस्थित पोस्ट करतो, कारण ती माझ्या स्वतःची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. कारण बघ आज मी स्वतः एक प्रोडक्ट आहे, बरोबर. मी माझे कुठल्या न्यूज चॅनलला, कुठल्या झी मराठीला, स्टार प्रवाहाला मग माझी जाहिरात नाही करू शकत. पण माझ्या जाहिरातीचा फंडा काय आहे, तर माझं सोशल मीडिया, माझं फेसबुक, माझं इंस्टाग्राम, माझं व्हॉट्सअप. तर इथं मी माझं काम मला पोस्ट करणं गरजेचं आहे. कारण काय होतं रे, मालिका येतात, मालिका जातात, तर आपल्या ज्या इंडस्ट्रीतले जे लोक आहेत ते काही टीव्ही समोर बसलेले नसतात, त्यांच्या हातात मोबाईल आहे सतत. पूर्वीच्या काळात काय होतं, लोक नाटक बघायला जायचे, नाटकातून कलाकार निवडायचे, ही प्रोसेस असायची. आता जग खूप फास्ट झालंय. टेस्ट मॅच तर बंदच, 50 ओव्हरची मॅच पण आता बंद, 2020. आणि आता रील 10 सेकंद, म्हणजे जग असं ना खूप सीमित होत आलंय. आणि ते जग कुठं आलंय, मोबाईल पर्यंत. त्या मोबाईलवरती ना सतत शोधलं जातं. आपल्याला काय शोधायचं आपण मोबाईलला शोधतो. त्यामुळे मोबाईलला जर आपली कामं दिसली ना तर तिथं आपण अप्रोच होतो. आणि मोबाईलवरती फॉलोअर्स म्हणशील ना, तर पहिली तर गोष्ट आहे ना, कथेत जर ताकद असेल ना कथेत, तर तिथं कोणताही कलाकार जातो. म्हणजे जसं सैराट बघ, सैराट म्हणजे माझे खूप जवळचे मित्र आहेत. अरबाज आणि तानाजी गळगुंडे खूप जवळचे मित्र आहेत, खूप जवळचे. तर ते स्वतः सांगतात की त्यांचं काही स्टार्टअप नव्हतं, त्यांच्याकडे काही नव्हतं, पण कथा चांगली होती. दुसरी गोष्ट, काही कमर्शियल गणित आहेत, त्यात नोन आर्टिस्ट लागतात, कारण कमर्शियल गणित आहेत. तर तिथे ते नोन, म्हणून तुम्हालाही सांगतो, जर तुम्ही कला क्षेत्रात आहात ना, तर स्वतःची कामं सिद्ध करा. नाही तुम्हाला टीव्हीला याला त्याला काम मिळत आहे लगेच, खूप मस्त झालंय बघ. आज तू सेटअप केलास, आज तू पण बघ ना यार, तू थांबला नाहीस, आज तू हे स्वतःचं NP क्रिएशन सुरू केलं खरं. बरोबर. छान छान रील, अरे कधी कधी ते 10 सेकंदामध्ये काही काही लोक जगाचं ज्ञान शिकून जातात ना. मी मास्टरीच करतो यार, काही काही लोक काय करतील आणि काय नाही. तर मी सांगतो कॉन्टेंट क्रिएट करा, कॉन्टेंट द्या, तुमचा जेन्युइन फॉलोअर तुम्ही घ्या. आणि त्या फॉलोअर्सचा जर तुमच्यामुळे समजा आज NP निलेश परब तुझ्यामुळे आणि माझ्यामुळे जर 10 प्रेक्षक एखाद्या चॅनलला मिळाले, कारण तो चॅनल आपल्याला मोजतोय रे पैसे, आज मोजतोय, आणि जर त्याला जर 10 प्रेक्षक मिळाले आपल्यामुळे, तर मी म्हणतो खरंच ना, छानच पाहिजे. तर फॉलोअर्स असावेत प्रत्येकाचे, जेन्युइन असावेत, ही उटपटांग करू नका. आणि हा, तुझा प्रश्न बरोबर आहे की आज बऱ्याच ठिकाणी प्रोफाईल बघताना तुमची इन्स्टा ID, तुमचं फेसबुकचं पेज, तर त्याच्यावर माणूस कळतो रे, काही लोक कसे व्यक्त होतात. आणि निलेश, फेसबुकला आणि इंस्टाला खूप हलक्यात घ्यायचं नाही. आपण कधी कधी काय होतो, काही पोस्ट करत असतो न कळत, तर त्या पोस्टमुळं माणूस जज होत असतो. काही लोक उगाच पंतप्रधानावरती चर्चा करत बसतात, काय गरज पडली तुला, त्यांचं काहीतरी थॉट असेल ना, तुला माहितीये का, पंतप्रधान ते झालेत, मुख्यमंत्री झालेत, त्यांच्यावरती आपण का चर्चा करावी रे, बरोबर. नाही योग्य. त्यांचं काम आहे ते, काहीतरी थॉट आहे त्यांचा, तुम्हाला माहिती का. त्याच्या उगाच मी बोल, आज हे झालं, आज ते झालं, आणि फक्त इकडचं तिकडचं व्हायरल गोष्ट घ्यायची नाही, पोस्ट करत बसायचं. त्यातून माणूस जज होतो, यार हा माणूस आपल्या किती डोक्याला ताप ठरू शकतो. बरोबर. त्यामुळे ना तुलाही सांगतो, सोशल मीडिया हा आपला आरसा आहे. तुझे विचार काय आहेत ते त्याच्यात दिसतात. तर कला क्षेत्रात जर तुम्ही कुठलीही पोस्ट करताय तर व्यवस्थित करा, कोणी हर्ट होणार नाही. आणि जर तुम्हाला या क्षेत्रात नाही,
तुम्हाला व्यक्त व्हायचं व्यक्त व्हा, मी म्हणत नाही, पण ह्या व्यक्त होण्यामुळे तुम्ही कला जज होता एवढं नाही आहे. चांगल्या प्रोडक्शनला वगैरे, आता माझं पण ज्या प्रोडक्शनची माझी हे घेतलं कॅरेक्टरसाठी माझी निवड केली, त्यांनी माझी सगळी प्रोफाईल पाहिली, काय करतो काय नाही, त्यांनी मला काही गायडन्सही केले, नाही असं नाही. ओके. ते गायडन्स आपण फॉलोही करायचे. ओके. सोशल मीडिया तर मस्ट आहे. तू जसं म्हणाला की आर्टिस्ट हा एक प्रोडक्ट आहे, बरोबर. आणि त्याला स्वतःचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. कारण तुझी पण जे काम आहे ना, ते मी सोशल मीडियावरतीच बघितलं, मी बरोबर. टीव्ही वगैरे बघितलं नव्हतं, बरोबर, तुझं बरोबर. फेसबुकवरती बघितलं, बरोबर. आणि ते बघून मला समजलं की तू खूपच छान काम करतोय. तर हेच आहे की आपण संधी मिळेल ह्याची वाट बघत बसायची नाही. जरी तुम्हाला टीव्ही सिरियल्स मध्ये वगैरे चान्स नाही मिळाला, तरी तुम्ही कोणतं पण प्लॅटफॉर्म यूज करून तुमचं काम शो करू शकता करू शकतो. आणि स्वतःचं मार्केटिंग करू शकता. अरे निलेश, आपण खूप लकी आहोत की आज आपण ज्या शतकात आहोत, 21व्या शतकात, हो. खूप लकी आहोत की आज आपण आपल्या घरात बसून, आपल्या या स्टुडिओमध्ये बसून कॉन्टेंट क्रिएट करू शकतो. हे त्या काळात विचार कर, नाटक आणि या काळामध्ये खूप कला, निळूभाऊ म्हणजे गुरु आपले हो. दादा कोंडकेंजी हो. गुरु, त्यांनी कशी कामं केली आणि किती कामं शोधले. अशोक सराफ, मी त्यांना लेजंड मानतो. अरे यार, आज आपण बघा आपल्या हातात मोबाईल आहे मोबाईल आहे. आणि करू शकतो, नाही मिळालं ना. आणि मी सांगतो, जो चांगला कलाकार असेल ना, मी तर सांगतो, लिहून देतो तुला, चांगला कलाकार असेल त्याला कामं मिळणारच. कारण मल्टिपल OTT प्लॅटफॉर्म आहेत, मल्टिपल चॅनल आहेत, बरोबर. प्रत्येक चॅनलला कलाकार हवाय. तुम्ही हो. प्रामाणिक काम करा. इथे मी तुला सांगेल, माझे खूप जवळचे गुरु मित्र समीर चौघुले, म्हणजे मी हास्य जत्रा या सीझन मध्ये 2 वेळा ऑडिशन दिली. अच्छा. आणि यार बॅड लक असेल थोडंसं, हास्य जत्राच्या काही लिस्ट मध्ये मी सिलेक्ट नाही झाला, ओके. पण ते एपिसोड अजून मला तो चान्स नाही मिळाला. पण तिथे मला समीर दादानी एक गुरुमंत्र दिला. समीर दादा म्हणला की राजू, कुठलंही काम करशील ना, कुठलंही असू दे ते, तू ते 100 नाही, 200 नाही, 500% दे. ती छोटी लाईन असू दे, ती 500% देऊन ये. ती कुठे रिलीज होते, युट्यूबला रिलीज होते, रील्सवर रिलीज होते, झी मराठीला होते, स्टार प्रवाहाला होते, की दंगल टीव्हीला होते, पाहू नको. तू तुझं काम चोख कर, पथनाट्य कर, रस्त्यावरती कर, पण तू तिथे 500% दे. तुझं काम कुठे ना कुठे जज होणार. बरोबर. आणि ते आज तू पण हे जे करतोय, हे कुठं ना कुठं नोंदणी होते. प्रत्येक कामाची पावती. आणि खूप सांगतो, कोणताही कलाकार असो, तो काम कुठं करतो हे विसरून जा. जेव्हा तो कामाला आला, 500% त्यांनी दिलेच पाहिजे. नाही जमलं सर, समजून घे, शांत ठेव डोकं. आणि अभिनय कसा आहे रे, अभिनय देण्यापेक्षा ना स्वतः शांत असणं पण खूप गरजेचं आहे. इथून काम चालतं. आता मला एखादं वाक्य आलंय आणि मला वाक्य बोल, हा वाक्याचं समजून घे भाई, काय वाक्य काय. समजा एखादं, आता मला निलेश तुला म्हणायचंय की निलेश, आज दुपारी जेवायला काय केलं, मला खूप भूक लागली. मी आलो, हे पाठ केलं, निलेश आज जेवायला खूप केलं, मला भूक लागली. निलेश मी आज जेवढं केलं भूक लागली. मी आलो, निलेश आज जेवायला काय केलं, मला भूक लागली. नाही रे, याला अभिनय नाही म्हणत. इथे मला 500% घेतलं, मी भूक लागली म्हणजे तो पहिला वाक्यातला शब्द की भूक लागली, त्याचा आविर्भाव कसा असेल, मला भूक लागली नसेल, कसा असेल तो, भूक लागली त्याला, पहिला तो सेन्स समज, वाक्य वाच, मला भूक लागली. निलेशकडे मागतो म्हणजे निलेश मित्र, तो लांबचा नाही. मग तो आला, त्याचे बोल, अरे निलेश ऐक ना यार, ऐक ना, मला खूप भूक लागली रे, काय खायला गेले का, असं बोल. किंवा एकदम जिगरी आहे, अरे निलेश ऐकणार, हे ते मला काही सगळं सांगू नको, भूक लागली यार, तू काहीतरी खायला, ही मजा आहे. हे काम करा, रिॲक्शन द्या. नवीन कलाकारांना एवढं सांगेल, जिथे कुठे ऑडिशनला जाल, ऑडिशनचा जो पॅच असतो, तो पॅच जसा तसा पाठ करून तुम्ही कधीही करू नका. पॅच तुम्हाला मिळाला तर पॅच मध्ये बारकावे शोधा, पाठांतर नका करू, समजून घ्या. पॅच मध्ये तुम्हाला काय गंमत करता येईल, ते कॅरेक्टर काय, गेल्यानंतर पहिली आपली वेशभूषा व्यवस्थित असली पाहिजे, केस व्यवस्थित करावा, चष्मा पाणी काय असेल ते व्यवस्थित पुसा, कॅमेरा समोर उभा राहा, सगळ्यांना स्माईल द्या. ऑडिशन देताना जागा काढा आणि ते 2 मिनिटं तुमचे, ते तुम्ही घ्या, घाबरू नका. आला आणि गेला, कारण ते 2 मिनिटं मिळण्यासाठी ना तुम्ही खूप, जसं म्हटलं, सॅक्रिफाईस करून ते 2 मिनिटं तुम्हाला मिळालेत, तिथे तुम्ही युज करा, घ्या, वेळ घ्या. समोर तर मारत नाही आपल्याला, डिरेक्टरलाही तेच हवं असतं की हा काय करू शकतो. बरोबर. तर ही जी मला मालिका मिळाली ती ऑडिशन मिळून मिळाली, मुलगी पण. तर ते कसं केलं, काय केलं, ऑडिशन बघा, युट्यूबवरती बऱ्याच लोकांचे ऑडिशन आहेत, ऑडिशन बघा काय करतो. ऑडिशन हे मस्ट आहे. बरोबर. तर असं आहे. हे झालं अभिनय क्षेत्राबद्दल. मला आता तुला थोडं पर्सनल विचारायचंय की प्रत्येकाला आयुष्यात चांगले वाईट अनुभव येत असतात आणि आपण आपल्या त्या अनुभवातून शिकत असतो.
तर तुझ्या आयुष्यातले असे काही अनुभव ज्याच्यातून तू काही शिकला आणि जे तुला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल असं काही? तर सगळ्यात पहिलं तुला सांगेल, की मला जो चष्मा लागला म्हटलो मी, हं. म्हणजे तो भिंगाचा चष्मा, हं, तिथून मी जो डाउन फेजला गेलो ना, हं. खूप डाउन फेजला गेलो. हं. आणि मला माहित नाही म्हणजे आई-वडिलांच्या खूप लोकांकडे चांगल्या-चांगल्या आठवणी असतात. हं. पण माझ्याकडे थोडा कडू आहे. मला माहित नाही मी का म्हणजे माझ्या आई-वडिलांना मी का ना आवडताय मला माहित नाही. हं. पण आई-वडिलांनी तेवढं लक्ष नाही दिलं रे. हं. नाही दिलं लक्ष. सतत दुर्लक्ष होत गेलं. मी कॉन्फिडन्स खूप लो होत गेला. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट अशी झाली, की माझ्या आयुष्यात शिल्पा नावाची मुलगी आली. तिने मला समजलं रे, काय आहे हा? तिने हं. माझा रूपरंग नाही पाहिला. हं, हं. आता तर मी खूप नीटनेटका बसलोय रे. हं. नाही, पण ती माझ्या आयुष्यात आली. ती आयुष्यात आल्यानंतर ती जी घटना घडली ना, तिने मला घडवलं यार. हं. मी खूप फाफड पसारा बोलायचो पूर्वी. हं. कसाही राहायचो रे. तिने मला ना, माझ्या आयुष्याला असं वळण दिलं आणि एक तिने ती मूर्ती ओळखली, की यार याला आकार दिला तर याला आकार होऊ शकतो. तर ती माझ्या आयुष्यात आली. तिथून मग लग्न झाल्यानंतर माझी मुलगी जेव्हा झाली ना, हं. आणि त्या मुलीचे लहान-लहान पाय, लहान-लहान हात आणि ते डोळे पाहिले ना तिचे, मी म्हटलं, "यार मी खूप कमी पडतोय रे. मी काय करतोय यार? मला 3.5 की ₹4,500 पगार असेल." हं. ही गोष्ट 2008 सालाची. हं. घरही चालत नव्हतं. बायको पण अशीच रिसेप्शनला एक 5,000-5,500 की हां, असेल काम तिला. हं. आम्ही कसं तरी किरकोळ तो पैसा कमवायचो हं. आणि तिथून मला असं झालं की नाही यार, आपण खूप कमी पडत. म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट मुलगी झाली आणि मग मी बाकीच्या ऑफिसमध्ये शोधावं लागलो, हं. की यार कुठे काय नोकरी मिळते, कुठे नोकरी नोकरी मिळाली. आणि अनुभव असा होता की ह्या सगळ्या गोष्टी पाहत इथपर्यंत आलो. अनुभव असाच की आवड आहे मला या गोष्टीची. अच्छा. आणि मला हेच करायचंय रे. मी नोकरी केली. नोकरी खूप चांगली केली. मी म्हणजे अच्छा. लेबर लॉ मला खूप चांगला पी-एफ आणि ई-एस-आय-सी अच्छा. खूप चांगली. राया ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड या हं. कंपनीमध्ये तर मी तिथं लाडका एच-आर होतो तिथला. अच्छा. तिथले जे माझे मित्र-मैत्रिणी आहेत ना, अरे म्हणजे मला त्यांनी खूप डोक्यावर घेतलं. हं, हं. खूप चांगले मित्र-मैत्रिणी. अच्छा. तिथे मी चांगली नोकरी केली. पण मला ना ती 8-10 तासाची नोकरी आवडत नसायची रे. मी हं. असं कुछ तो करने का, कुछ तो कर. मग हं. मी काय करायचो, नोकरी करताना मग बारकावे शोधायचो. कोणाचा फोन आला, की त्यांचे टिंगल टावळे. "हां, क्या भाई कैसा है?" हां. तर ती मस्ती. तो म्हणला आजारी पडला. कोण आजारी पडलाय? अच्छा, अच्छा. तू आजारी पडलाय. वाह, वाह! मग बारकावे आम्ही शोधायचो. त्याच्यातही मी बारकावे शोधायचो. कोण अच्छा. आलं समजा त्याचा अर्ज लिहून, सुट्टीचा अर्ज लिहून घेऊन आला. मग त्याच्याशी गंमत. हां. सुट्टी. आज काय बायको? नाही. हां. आज आई? कोण आजारी? हां. तर मी प्रत्येक क्षणात आहे ना मी अभिनय करायचो. हां. कारण मला ना अभिनय आवडायचा. बरोबर. समोरचा हसला की बरोबर वाटेल. मग ते मला हळू-हळू नाही बोललं यार मेरे को. आणि आताही तुला सांगतो मी रस्त्याने चालता बोलता मला ते माझे 24 तास डोक्यात असतं. मला ना गंमत करायला आवडते. कधी आता मी माझ्या मुलीला शाळेत घेऊन जातो ना, हं. अशी काही लहान-लहान मुलं असतात. आम्ही मुद्दाम अशी त्यांना तोंड वाकडं-बिकडं करणं. काय आहे शाळेत? तर त्यांची रिएक्शन बघायला आम्हाला आवडतात रे. हां, हां. माझी मुलगी होती, "पप्पा तुम्ही एक दिवशी मार खाल सगळ्यात." हां. एखादी वयस्कर व्यक्ती त्यांना आम्ही, "काय काका बरे आहेत? हं. काय चहा वगैरे झाला?" हं. मला मुलगी होती, "ओळखीचे आहेत?" "नाही." हां. "का?" ते हसले, मी हसलो, संपला विषय. तर अनुभव म्हणण्यापेक्षा मला ह्या बारीक-बारीक ज्या गिमिक्स आहेत ना, हं, हं. त्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, ते आवडतात आणि हं, हं. बस यही करने का है लाईफ में. हं, हं. नाही तुझा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. म्हणजे मी ज्यावेळी सेटवरती आपण पहिल्यांदा भेटलो ना, त्यावेळी तुझं ते जे चालू होतं ते खूप मस्त होतं. म्हणजे तू लक्षात राहिला माझ्या, की अरे जबरदस्त कॅरेक्टर आहे. आणि इव्हन तू म्हणाला, की तू जे महाराष्ट्राची हास्य जत्रासाठी ऑडिशन दिलंय. मला असं वाटतं, की त्याच्यामध्ये तुझं नक्की सिलेक्शन अरे होईल. यार! कारण कारण तू जबरदस्त म्हणजे लव यू, लव यू. कॉमेडीचं तुझं जे टायमिंग आहे ना किंवा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे ना, तो खतरनाक आहे. नाही अरे, तुला सांगतो निलेश, चला हवं येऊ द्यासाठी मी फुल येडा आहे. अजूनही वेडा आहे. हां. चला हवं दे म्हणजे मी भाऊ कदम सर, हां. गुरु आपले, हां. कुशल बद्रिके दादा. हां. चला हवं येऊ द्याच्या सेटवरती मी पण ऑडिशन म्हणजे जेव्हा होऊ दे व्हायरल नावाचं पर्व आलं होतं. अच्छा. त्यावेळी मी ऑडिशन दिली होती. खूप लांब मीरा रोडला ऑडिशन होतं. हं. सकाळी मला कळालं की उद्या ऑडिशन आहे हं. आणि मी सकाळी रात्री 2-3 ला उठलो हं. आणि पहिली ट्रेन आपली डोंबिवलीहून पकडली आणि मीरा रोडला मी सकाळी पोहोचलो. अच्छा. भरमसाठ रांग होती. हां. ऑडिशन दिलं. ऑडिशनच्या सेकंड राउंड पर्यंत पोहोचलो. चला हवं येऊ द्याच्या रंगमंचावर तो मंच आहे. त्या मंचावर मी ऑडिशन दिली. हं. शेवटच्या 50 टॉप लिस्टेत जे 50 कलाकार निवडले त्यात मी होतो. ओके. आता स्नेहल शेदम जे करते त्या लिस्टमध्ये आम्ही होतो 50 ओके. लोकांमध्ये. ओके. आम्हाला सांगितलं की 1 आठवडा मी तुम्हाला रिझल्ट कळेल. हं. आणि माझे काही मित्र होते मुजमिल पटेल म्हणून, हं. अभिजित रोकडे, हं. अभि रोकडे म्हणतात त्याला. हे मित्र झाले तिथे. तर मी थांबलो रे आणि मला ना म्हणजे प्रचंड मला ती खूप माझं ड्रीम आहे, हं. की मला हवा येऊ द्याच्या सेटवरती काम करायचं होतं. 1 आठवडा गेला रक्षाबंधन होती आणि मी माझ्या मिसेसला तिच्या भावाकडे सोडायला चाललो होतो आणि हं. मला मुजमिलचा फोन आला,
की अरे भाऊ तुला सिलेक्शन कॉल आला का? म्हणलं नाही रे, मला आला, मी सिलेक्ट झालो. ते एवढाच बोलला रे, माझ्या डोळ्यातून पाणी. म्हटलं, अरे सिलेक्ट झाला हा? बायकोमध्ये काय आलं? काय नाही. मी फुल ब्लँक रे. नाही. तिला मी कसं तरी मुलुंड स्टेशनला उतरवलं, म्हणलं तू तुझ्या भावाकडे जा. तीच गाडी पकडून मी मीरा रोडला गेलो. सेटवरती गेलो. मला आतमध्ये एंट्री नाही दिली. 30 कलाकारांची निवड झाली होती. मी त्याला रिक्वेस्ट केली नाही. कुशल बद्रिके दादा, त्याने मला आतमध्ये एंट्री दिली. कुशल बद्रिके दादांना मी व्यक्त होतो. त्याने मला माझं काम पाहिलं होतं थोडंफार. कुशल दादांनी मला काय केलं, निलेश साबळेंशी एक भेट घालून दिली. त्यांना रिक्वेस्ट केली, पण निलेश साबळे म्हणले की राजू नाही झालं, काही चॅनलच्या काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात किंवा काही बॅकग्राऊंड असतात किंवा मी कमी पडलो असेल, त्यांना मी नावं नाही ठेवत, मी कमी पडलो, तेव्हा मला अभिनय माझं, तर तिथं माझं सिलेक्शन नाही झालं. तर मोस्ट म्हणजे मी खूप रडलो. चला हवं त्याच्या सेटवरती 30 कलाकार बसले होते, माझे मित्र बसले होते, मी खाली बसलो होतो आणि मला तिथले ते अरविंद जगताप बसले होते तिथे सिलेक्शनला, त्याच्याशी चर्चा करत होते आणि मी तेव्हा खूप रडलो, खूप रडलो. ते रड आजही माझ्या डोळ्यात ते पाणी येतं, कारण मला असं वाटलं की नाही, मला ते 30 कलाकारांमध्ये पाहिजे होतं, मला करायचं होतं, नाही झालं. त्यानंतर 2-3 वेळा प्रयत्न केला, पण नाही होऊ शकलं. मग हास्य जत्रामध्ये विनायक म्हणून रायटर आहेत, विनायक पुरुषोत्तम विनायक पुरुषोत्तमनी माझी ओळख झाली आणि त्या विचाराने मला ऑडिशनला बोलवलं. तिथेही तेच झालं रे, कुठेतरी मी कमी पडलो, ऑडिशन नाही झालं. परत आत्ता मागच्या महिन्यातच मी ऑडिशन देऊन आलो पुन्हा एकदा हास्य जत्रेमध्ये. तर तिथेही सध्या अजून वेटिंग लिस्टला आहे असं म्हणतात, पण काय माहित नाही. पण निलेश, मी तुला सांगेल यार, मला हास्य जत्रा म्हण किंवा मला स्किट फॉर्मॅट खूप आवडतो. मला करायचंय रे, माझं ड्रीम आहे की तो करशील, म्हणजे नाही करायचंय, मला करायचंच आहे. आणि हास्य जत्रा म्हणजे माझं स्वर्ग आहे रे यार, क्या बात आहे यार, काय कॉन्टेंट करतात तिथे, विचार करू नको, म्हणजे काय यार, ते काय लोक मी पाहिले. समीर दादा, अरे काय समीर दादा, तो माणूस आहे ना, अरे मातीतला माणूस आहे रे. तिथं मी त्यांना भेटायला गेलो ना, समीर दादाला, डायरेक्ट गळ्यात हात, चल नाश्ता करून घे पहिला. अरे माझा मित्र आहे, किती मोठा समीर दादाला माझ्या गळ्यात हाताची काय गरज आहे, टाकली. गौरव मोरे आणि मी, अरे गौरव मोरेने खूप स्ट्रगल केला रे. गौरव मोरेने खूप, म्हणजे गौरव मोरे आणि आम्ही जवळचे थोडंफार मित्र, म्हणजे आमचा एक पंकज चंदन शिवे म्हणून मुलुंडचा एक कॉमन मित्र आहे, पंकज चंदन शिवे. तर अशा काळ होता की गौरवला त्याने असे 20 रुपये दिलेले आहेत आणि गौरव आज तू बसने जा. आज गौरव लंडनला जातो यार, लंडन मिसळ करतो, अभिमान आहे मला गौरववर. गौरव दत्तू मोरे माझ्याच कॉलेजचा, कर्मवीर भाऊराव पाटील. यार काय तो फक्त बॅकग्राऊंडला सेट साफसफाई करणं आणि सेटचं सगळं. दत्तू मोरे अमेरिकेत जातो यार. बरोबर. कलाक्षेत्र कधी कोठे कोणाला काय नेईल सांगता येत नाही. फक्त एवढं आहे की ती वेळेची वाट बघावं लागते. त्याची तू वेळेची वाट बघतोय, तसं मी वेळेची वाट बघतोय. पण एक आहे, मी खरंच एनपी क्रिएशनला सांगेल की यार, ह्या वर्षात मला हास्य जत्रेमध्ये 2 का होईना पण एपिसोड करायचे आहेत. असं आहे. तुझी इच्छा पूर्ण होईल अशी एनपी क्रिएशनच्या टीमकडून तुला शुभेच्छा. आणि तुझं 10 वर्षानंतरचं विजन काय आहे, तू स्वतःला कुठे बघतोस? 10 वर्षानंतरचं विजन, ऍक्च्युली माझं विजन थोडं कमजोर आहे. अच्छा. विजन, तर ते विजनमुळे मला ऍक्च्युली मला उद्याचं खरं म्हटलं तर काय माहिती नाहीये. फक्त पण मला एक आहे रे, मला 10 वर्षानंतर एक आहे की माझी बायको, माझी मुलगी आणि काय माझे घरचे एक स्वतःच्या घरामध्ये व्यवस्थित असं घर असेल, त्या घरामध्ये ते सेटल असते. माझ्या बायकोला नोकरी करायची गरज नसावी. माझी बायको पण आज सकाळी उठून जाते, सकाळी 7ला आणि 6ला उठते, आमच्यासाठी डबा बनवते, धडपड करत जाते आणि कामावर जाते रे, घर चालवते ती माझं. मला असं वाटतं की तिला मला आराम द्यायचा आहे. मी एवढं कमवावं, मला काय गाडी घोडा बंगला नको, पण मी असं कमवावं की 10 वर्षानंतर काय होईल, म्हणजे 5 वर्षानंतरच म्हणेन मी, माझी बायको घरी असावी. ती जे बोलेल, ती काही जास्त बोलत नाही, म्हणजे मागत नाही काही, ती जे मागेल ते मी पुरवता यावं. कारण मी आता डोंबिवलीत जो रूम घेतला, पागडी सिस्टीमवर घेतला, त्यासाठी तिचं सगळं सोनं नाणं मी मोडलं आणि त्या किमतीवर मी घर घेतलं. तेवढंच होतं माझ्याकडे. तर आम्ही जेव्हा घरातून आम्हाला बाहेर काढलं आई वडिलांनी, त्यावेळी फक्त 2 पिशव्या होत्या आमच्याकडे. त्या 2 पिशव्यांमध्ये हे आणि 8 महिन्याची मुलगी होती माझ्याकडे. ते घेऊन आम्ही बाहेर पडलो. कळव्याला आम्ही रेंटवर राहिलो. छोटंसं 10 बाय 5चा रूम असेल, खूप दाटीवाटीत आम्ही राहिलो. तिथून म्हणजे खूप हालाकीची, जे काही मी फिल्मी स्टाईल किंवा मी कोणाला सांगायचं किंवा इमोशनल म्हणून नाही सांगत आहे, खूप हाल काढले रे, तिने हाल खूप काढले. ती ऍक्च्युली तिचे वडील MTNL मध्ये होते, त्यामुळे ती श्रीमंत, व्यवस्थित, तिला म्हणजे व्यवस्थित असं माहिती, घर तिचं व्यवस्थित चालणार होतं. तर तिला माझ्याकडे आल्यानंतर खूप त्रास सहन करावा लागला. मला 3,500-4,000 ची नोकरी होती, त्यातून कसं तरी मी 1,000 रुपयात राशन भर, 300-400 रुपये लाईट बिल यायचा, ते भर.
करत तर मला असं वाटेल की मला माझ्या फॅमिलीसाठी आहे ना, ह्या अभिनय क्षेत्रातून मी सगळ्यांचं मनोरंजन करून मी असं काहीतरी करावं, सगळ्या प्रेक्षक मायबापांचे आशीर्वाद मला मिळावे. माझी आई, माझे वडील, माझी बायको, माझी मुलगी हे एक व्यवस्थित घरात असावे आणि राजू जगताप हा जातोय, कमवून आणतोय, त्यांना व्यवस्थित पैसे द्यावे मी आणि त्यांच्या इच्छा. मला स्वतःची गाडी घ्यायची आहे, 4 व्हीलर. का घ्यायची आहे? तर कधी-कधी होतं रे यार, आपलं ट्रेन बंद पडते म्हणतात, काही गोष्टी राहून जातात. तर मला असावी. मला एक चांगली बाईक घ्यायची आहे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत मला. आणि माझ्या मुलीचं शिक्षण मला व्यवस्थित करायचं आणि माझ्या मुलीला अभिनय क्षेत्रात आवड आहे. मी करतो म्हणून नाही. तिला अभिनय क्षेत्रामध्ये म्हण किंवा तिला जी आवड आहे, तिला मी पुरवलं पाहिजे. ती 10वीला आहे. त्यामुळे मला भीती वाटते की मी अजून सेटल नाहीये. ती 10वी पर्यंत आले तर एवढंच सांगेल की हे जे आलेलं काम आहे, मुलगी पसंत आहे, ते वाजावं, लोकांना आवडावं आणि कामाने काम मला मिळत राहावं. मला काही सगळ्या कलाकारांनाही मिळत राहावं. पण माझी जेन्युइन इच्छा, माझी स्पर्धा कोणाशी दुसऱ्याशी नाहीये. माझी स्पर्धा फक्त माझ्याशी आहे. मी माझंच काम बघतो आणि मी आज माझा टेलिकास्ट झालेला एपिसोड मी पाहतो. माझं काय चुकलं मी पाहतो. मी कोणाशी माझं स्वतःचं कंपॅरिझन करत नाही. प्रत्येक जण कलाकार चांगला आहे. तू एक वेगळा कलाकार, तुझे पण काम पाहिलं. आता तुझी जी मालिका आली गाथा नवनाथांची, छान काम केलं. पण मी तुझ्यासारखं काम नाही करणार. बरोबर. तुझा तो एक ऑरा आहे, तुझा तो हे, मी माझं काम बघतो. त्यातून काम करत राहतो आणि येत्या 10 वर्षात मला एक चांगला अभिनेता आणि चांगला एंटरटेनर आणि डोक्याला ताप हे आपल्याला ब्रँड करायचं. डोक्याला ब्रँड करायचं. छान, मस्त. धन्यवाद राजू, तू इथे वेळात वेळ काढून आला. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना. काय मित्रांनो की मीही असाच इंटरव्ह्यू घ्यायचो. आज माझा कुणीतरी इंटरव्ह्यू घेत आहे. तर निलेश परब, तुझं अगदी मनापासून मी आभार व्यक्त करतो की तू मला बोलवलं, मला व्यक्त झालो मी. बरं, मी हे सांगताना फक्त मी माझे अनुभव व्यक्त केलेत. मी कुठेही कोणाला ज्ञान देण्यासाठी नाही, कारण मी तेवढा मोठा नाहीये. आणि मी ज्या काही लोकांची नावं घेतली ते मी म्हणत नाही, सगळी लोक चांगली आहेत. काही लोक आहेत की ते स्वार्थी वृत्तीने वागतात. तर मी कोणाचाही इंडिव्हिज्युअल बोललेलो नाही. माझा जो अनुभव आला त्यातून तो मी व्यक्त झालो. त्यामुळे कृपया कोणीही की बाबा हा माझ्याबद्दल असं बोलला, खूप तुम्हीही चांगले आहात, आपणही चांगले आहोत आणि वाटचाल करतोय. आणि NP क्रिएशनला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर आहेतच आहेत आणि खूप चांगलं प्रोडक्शन व्हावं. कारण तुझं काम मी पाहतोय, तुझं म्हणजे शून्यातून निर्माण होण्यासाठी तू प्रयत्न करतोय. निलेश, तूही अभिनेता म्हणून खूप चांगला आहेस. आणि नवागडी नवराज्य या मालिकेवरची ती भेट आणि ती रंगपंचमीचा सीन माझ्या लक्षात राहिला. काय नाही, मजा करायची रे, काय नाही. थँक्यू यार. थँक्यू. तर हे होते राजू जगताप. यांच्याकडून आज आपल्याला अभिनय क्षेत्र आणि त्यांच्या एकूणच प्रवासाबद्दल बऱ्याचशा गोष्टी समजल्या. तर भेटू एका पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.